रत्नागिरीत सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे आता काहीशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली। रत्नागिरी जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलंय। 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी 114 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे। पावसामुळे रखडलेल्या भात लावणीच्या कामांना आता वेग येतोय। गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये जोरदार बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे। खेडच्या जगबुडी नदीने सुद्धा इशारा पातळीच्या जी आहे ती ओलांडलेली आहे। रात्रभर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। सकाळी देखील याच पावसाची रिपरिप ही पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 114 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर संगमेश्वरमध्ये 142 मिलीमीटर, चिपळूणमध्ये 134 मिलीमीटर, तर मंडणगडमध्ये 114 मिलीमीटर आणि लांजा तालुक्यात 112 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। या पडलेल्या पावसामुळे कुठेतरी रखडलेल्या भात लावणीच्या कामांना देखील वेग आलेला आहे। त्यामुळे बळीराजा देखील ग्रामीण भागामध्ये सुकावलेला आहे। एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून तर पावसाने उसंत घेतली होती, परंतु रात्रीपासूनच जोरदार कमबॅक केल्यामुळे आज सकाळी सुद्धा पावसाची रिपरिप आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।